अकॉर्डिंग टू इंडियन स्टॅट्स असं म्हटलं जातं की इंडियाची 90% पॉप्युलेशन जी आहे ती त्यांच्या मनाची लाईफ जगत नाही. आणि याच्या मागचं एकच रिझन आहे, ते म्हणजे त्यांच्या पुअर लिटरसी परफॉर्मन्स. कारण की यार आपण इनलिटरेट कधी राहतो जेव्हा आपल्याला एका नॉलेजची अवेअरनेस नसते. तेव्हा आपण एखाद्या गोष्टीबद्दल जेव्हा अवेअर नसतो तेव्हा आपण काय करतो की आपण त्या फिअर ऑफ अननोनच्या कन्सेप्टला आपण फॉलो करायला लागतो. कारण की जोपर्यंत आपण एखाद्या गोष्टीला पूर्णपणे जाणून घेत नाही ना यार, तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टीच्या डीप मध्ये जाऊन आपल्याला काय नेमकं टास्क परफॉर्म करणं गरजेचं आहे हे कळत नाही. आणि बऱ्याच लोकांचं असं होतं की त्यांच्या लाईफ टाईम पर्यंत, त्यांचा लाईफ टाईम एंड होईपर्यंत त्यांना त्यांच्या जे काही ते काम ॲज अ प्रोफेशन करतात त्यांच्या मागचा मोटिवेशन किंवा त्याच्या मागचा जो ऑप्टिमम पर्पज आहे, जो फायनल पर्पज आहे, ते काम का करणं गरजेचं आहे हे त्यांच्या पूर्ण लाईफ टाईम एंड होईपर्यंत त्यांना कळत नाही. आणि आजच्या व्हिडिओचा टॉपिक असा असणार आहे की नेटवर्क तुम्ही कसे फॉर्म करू शकता. तुमचे कनेक्शन्स जे आहेत, कनेक्शन विथ क्लायंट, कनेक्शन विथ पीपल आणि कनेक्शन विथ युअर फ्रेंड्स और रिलेटिव्स, या सगळ्या कनेक्शन बद्दल आज मी चर्चा करणार आहे. आणि या व्हिडिओचा आणि तुमच्या नॉलेजचा एक मात्र असं कनेक्शन असं आहे की जसं जसं तुम्ही तुमच्या लाईफमध्ये पुढे जाता तुम्हाला तुमचे कनेक्शन्स वाढवावे लागतात. कनेक्शन्स इन द सेन्स तुम्ही तुमच्या नॉलेजला किती लोकांपर्यंत जाऊन पोहोचवू शकता आणि तुमचं नॉलेज हे किती लोकांपर्यंत जाऊन त्यांच्या लाईफमध्ये व्हॅल्यू ॲड करू शकतं, हे या व्हिडिओच्या टॉपिकच्या मागचं पर्पज असणार आहे, जे तुम्ही जाणून घेणं खूप गरजेचं आहे. सो वॉच द व्हिडिओ टिल द एंड, टिल द टाइम. लेट्स गेट स्टार्टेड. पॉईंट नंबर वन असा आहे की यार तुम्हाला तुमच्या जे काही कनेक्शन जे तुम्हाला मी फॉर्म करायला सांगतोय की त्याचं इम्पॉर्टन्स काय आपल्या लाईफमध्ये. यार जोपर्यंत तुम्ही तुमचे कनेक्शन फॉर्म करत नाही तुम्हाला तुमची मॅच्युरिटी येत नाही. मॅच्युरिटी इन द सेन्स तुम्ही जोपर्यंत तुमच्या घराला सोडून बाहेर पाऊल टाकणार नाही यार, तोपर्यंत तुम्हाला रिअल मार्केट काय, मार्केटची रियालिटी काय ही तुम्हाला कधीच कळू शकत नाही. आणखी अनलेस तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये आहात, तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर पाऊल टाकून तुम्हाला स्वतः एक्सप्लोअर करणं गरजेचं आहे. आणि एक्सप्लोअर तुम्ही कसं करताय, तुम्ही हेल्प मागून, तुम्ही एकमेकांना हेल्प जशी जशी करता तशी तुम्हाला ज्यावेळी तुम्ही घराच्या बाहेर पडाल ना, सगळ्यात पहिला मदतीची गरज ही तुम्हाला असणार. कारण की तुम्हाला एकतर मार्केटची नॉलेज नाही, मार्केटमध्ये कुठे गॅप आहेत आणि कुठे तुम्हाला परफॉर्म करायचं हे पण तुम्हाला माहित नसतं. कनेक्शन बिल्ड करताना पहिली गोष्ट काय करायची, तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर जाऊन एक्सपोजर घेणं गरजेचं आहे. आणि हे एक्सपोजर घेताना तुम्हाला वाईड रेंज ऑफ एक्सपिरियन्स ही 100% येणार आहे. आणि हे एक्सपिरियन्स ॲज अ तुम्ही प्रॅक्टिकल नॉलेज म्हणून तुम्ही तुमच्या फ्युचरमध्ये 100% वापरू शकता. इम्पॉर्टन्स म्हणजे काय यार, आपला कनेक्शन बिल्डिंगचा पहिली गोष्ट, तुम्ही एकतर चाणक्याने म्हटले की एकच जीवन आहे, सगळ्यात कमी पडतं सगळ्या गोष्टी ट्राय करायला. राईट, तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये सगळ्या मिस्टेक एक स्वतः मारणं हे शक्य नाही. तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये इतरांच्या मिस्टेकहून एक्सपिरियन्स घेणं, नॉलेज घेणं खूप गरजेचं आहे. राईट, आणि 100% तुम्ही तुमच्या लाईफमध्ये एक असं एक्सपोजर घेऊ शकता की ज्यातून तुम्ही इतरांच्या एक्सपिरियन्सना ॲज अ वेपन यूज करून तुम्ही तुमच्या बॅटलमध्ये 100% घेऊ शकता. राईट यार, बेनिफिट्स यार काय असतील नेटवर्क बिल्डिंगचे. नेटवर्क बिल्डिंग ही कधी होते यार, तुम्ही एकमेकांशी जेव्हा कनेक्ट होता, तुम्हाला एकमेकांचे एक्सपिरियन्स शेअर होतात. नुसते एक्सपिरियन्स शेअर होत नाही, तुम्हाला एकमेकांची पर्सनॅलिटी शेअर होते. राईट, तुम्ही इतरांना जेव्हा स्टडी करता, ॲटलिस्ट जेव्हा तुम्ही एकमेकांना ऑब्झर्व करता, तुम्हाला त्यांची मेंटॅलिटी कळते. मेंटॅलिटी इन द सेन्स, तो ॲट द एंड आपण कशासाठी, मॉनिटायझेशनसाठीच काम करतो ना. आपण जेव्हा एखाद्याला पेमेंट करतो, आपण एखाद्याला पैसे खिशातून काढून देतो, तेव्हा आपल्याला एक तर आपल्याला गरज असते. राईट, बट ती गरज का क्रिएट होते आणि ती गरज तोच व्यक्ती का पूर्ण करू शकतो ह्याची तुम्हाला प्रत्येक फील्डमध्ये, प्रत्येक व्यक्तीकडून, प्रत्येक कनेक्शन मधून तुम्हाला नॉलेज मिळायला सुरू होतं. सो तुम्हाला जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकली एकमेकांशी कम्युनिकेट करता, डेफिनेटली यार तुम्हाला खूप नॉलेज मिळण्याचे चान्सेस असतात. राईट यार, सेकंड बेनिफिट इन द सेन्स, तुम्ही जेव्हा
कम्युनिकेट करता यार लोकांचे, तुमचे कनेक्शन बिल्ड व्हायला तयार होते, सुरुवात होते, तेव्हा काय होतं यार, तुमचे ॲम्बिशन्स ही त्या लेवलच्या लोकांशी जुळायला स्टार्ट होतात. त्यानंतर यार असे कोणते वेज आहेत ज्यातून तुम्ही तुमचं कनेक्शन बिल्ड करू शकता, नेटवर्क इन्क्रीज करू शकता. फर्स्ट मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर पडणं हे इनिशियल फेज आहे तुमची. आणखी जोपर्यंत तुम्ही घराच्या बाहेर पडणार नाही, तुम्हाला तुमच्या आउटडोअर एक्सपोजर मिळणार नाही. तुम्हाला तुमचे नेमके पॉसिबिलिटीज काय आहेत की तुम्ही इथून इथं आणि तिथून तिथं कसं जाऊ शकता, की ज्यातून तुम्हाला कोणत्या लोकांशी सुसंवाद साधणं गरजेचं आहे हे तुम्हाला कळणार आहे. त्यानंतर तुम्ही जर का एक वाईड रेंज ऑफ एक्सपोजर तुम्हाला जर का पाहिजे असेल, तर तुम्हाला नवीन लोकांना भेटणं गरजेचं आहे. आयदर तुम्ही पार्कमध्ये जाऊ शकता, ॲज अ प्रोफेशनल तुम्ही काम करत असाल तर त्या प्रोफेशनशी रिलेटेड कोणत्या अशा रिक्वायरमेंट आहेत, ते रिक्वायरमेंट पूर्ण होण्यासाठी कोणतं असं ऑफिस आहे ज्यामध्ये मला बऱ्याच लोकांना भेटता येईल, अशा त्या ऑफिसेसना तुम्हाला वेळ काढून का असणार तुमच्या ग्रोथसाठी जाऊन स्वतः भेटणं गरजेचं आहे. त्यानंतर जर का तुम्हाला तुमचं नेटवर्क इन्क्रीज करायचं असेल, नेटवर्क कधी इन्क्रीज होते किंवा एक जरी व्यक्ती तुमच्यात कधी इंटरेस्ट घेऊ शकतो, जेव्हा तुम्ही त्याला काही व्हॅल्यू प्रदान करता, तुम्ही त्याला काही व्हॅल्यू देता. सो ट्राय टू वर्क फ्री ॲज फार ॲज यू कॅन, राईट. तुम्ही जेव्हा इतरांना हेल्प करता, फ्रीमध्ये काम करता इतरांची, डेफिनेटली ते तुम्हाला आज नसेल पण येत्या काही लॉंगर एक्सटेंडमध्ये तुम्हाला ते 100% रिटर्न्स आणून देणार आहे. स्टेप नंबर 4, त्यानंतर तुम्हाला तुमचा ऑनलाईन प्रेझेन्स आणि ऑफलाईन एफर्ट्स ह्या दोघांचं कॉम्बिनेशन खूप चांगल्या पद्धतीने चालवणं गरजेचं आहे. कारण की जोपर्यंत तुम्हाला तुमच्या फील्डमध्ये ऑनलाईन प्रेझेन्स तुमचा वाढणार नाही, तुम्हाला तुमच्या पर्टिक्युलर एरियाच्या बाहेर जाऊन तुम्हाला तुमचे कनेक्शन बिल्ड करता येणार नाही. कारण की उदाहरणार्थ तुम्ही समजा इंस्टाग्रामला एक पोर्टफोलिओ तुमचा मेंटेन केलेला असेल, डेफिनेटली यार इंस्टाग्रामला बरीच रीच असते ॲज फार ॲज व्हॉट्सअप अँड यूट्यूब इज कन्सर्न. सो जोपर्यंत तुम्ही तुमच्या इंस्टाग्रामवर एक पोर्टफोलिओ मेंटेन केला, डेफिनेटली यार तुमच्या टॅग्समध्ये किंवा तुमच्या अल्गोरिदमनुसार इतर लोक ही आउट ऑफ सिटीची इतर लोक जी असतील तीही तुम्हाला अप्रोच करण्याचे चान्सेस असू शकतात. हा झाला तुमचा ऑनलाईन प्रेझेन्स. ऑफलाईनमध्ये तुम्ही कसं ऍक्ट आउट करू शकता, डेफिनेटली यार जर का तुमचा एक ऑफलाईन बिझनेस पर्यंत जाऊ शकता तुम्ही करण्यासाठी, तुमचा बिझनेस हा जर का ऑफलाईन मोडशी रिलेटेड आहे, डेफिनेटली यार तुम्ही तुमचे पॅम्पलेट वाटू शकता. तसंच असेल तर तुमचे व्हिजिटिंग कार्ड्स तुम्ही ॲज अ हँड ओव्हर करू शकता, राईट. अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही डेफिनेटली ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्हीमध्ये मेंटेन करून तुमचा नेटवर्क हे बिल्ड करू शकता. हे काही डिफरंट वेज होते यार ज्यातून, आणि वेज आहेत या पर्टिक्युलर वेजने तुम्ही तुमचा एक मोठा असा पोर्टफोलिओ ऑफ नेटवर्क्स हा तुम्ही बिल्ड करू शकता. आणि होते काय यार, जेव्हा एक असं अपॉर्च्युनिटी येते मार्केटमध्ये आणि ती बऱ्यापैकी बऱ्याच लोकांना माहीत असते, राईट. आणि जेव्हा यार मार्केटमध्ये एक अशी अपॉर्च्युनिटी येणार आहे, ही अशी अपॉर्च्युनिटी असते की प्रत्येकाला माहीत असू शकणार नाही, पण ती ज्या 4 चौघांना माहीत असणार ती जर का तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील तर 100% ती अपॉर्च्युनिटी सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल, राईट. सो यार असं होऊ शकत नाही की यार सगळ्यात चकाकणारं सोनं असू शकतं, राईट. प्रत्येक वेळी तुम्हाला काही ना काही तर चॅलेंजेसना फेस करावं लागतं. सो नेटवर्क बिल्डिंगमध्ये ही देखील चॅलेंजेस येऊ शकतात. ते चॅलेंजेस हे तुम्हाला आणि तुम्हालाच फेस करावे लागणार आणि त्यातून तुम्हालाच आउट ऑफ दॅट बॉक्स थिंक करून तुम्हाला ॲक्ट आउट करणं गरजेचं असणार आहे, राईट. सो सगळ्यात मेन चॅलेंज असं येऊ शकतो की ट्रस्ट इश्यूज. यार ट्रस्ट इश्यूज हे असे येऊ शकतात की यार तुम्ही एखाद्याला मदत करताय पण का, डेफिनेटली तुम्हाला काहीतरी लागणार आहे, तुम्हाला त्याच्या आतून काहीतरी सोर्स आउट करायचं, राईट. बट हे जर का पुढच्याला त्याची जर का भनक लागत असेल की काय ना काय तर ह्याला काय तर पाहिजे आहे माझ्याकडून, राईट. आयदर यार त्याने पैसे मागितले तर काय करू, मला लुटायच्या इराद्यानं येतोय, ह्या जर का पॉईंट ऑफ व्ह्यू जर का दुसऱ्याच्या मनात झाला तर ट्रस्ट इश्यूज येण्याचे चान्सेस आहेत. नेक्स्ट चॅलेंज असं येऊ शकतो की तुम्हाला
या जर का फ्री तुम्ही फ्री अप्रोचने जर का काम करत असाल एखाद्यासाठी, डेफिनेटली यार तुम्हाला कम्प्लिशमेंट ऑफ टास्क, पूर्ण टास्क कम्प्लीट करणं खूप गरजेचं आहे. आणि जर का तुम्ही इनिशियल फेजमध्ये असाल तर टास्क ॲटलिस्ट स्टार्ट तुम्ही करता, बट कम्प्लीट डेफिनेटली यार आपण गडबडीत करत असतो ना, राईट. सो टास्क कम्प्लिशन हा पण एक चॅलेंज असू शकतो. तसं पुढचा चॅलेंज असा असू शकतो की तुम्हाला तुमचे रिलेशनशिप विथ दॅट पर्सन खूप गरजेचं आहे, ते मेंटेन करणं गरजेचं. आणि जोपर्यंत तुम्ही हे जर का टास्क जे असतात ते मेंटेन नीट करणार नाही, डेफिनेटली तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये, तुमच्या रिलेशनशिपमध्ये त्या नेटवर्कचा प्रॉब्लेम येऊ शकतात. कारण की आज 1-2 तुम्ही कामं करता, राईट, बट तुम्हाला लाईफ लॉंग जर का त्या पर्सनशी आपल्याला सोर्स आउट करायचं असेल, सोर्स घेऊन यायचे असतील, तर डेफिनेटली यार तुम्हाला तुमच्या त्या रिलेशनशिपमध्ये दोघांनाही रिस्पेक्ट, म्युच्युअल रिस्पेक्ट असणं खूप गरजेचं, राईट. यार जोपर्यंत तुम्ही एखादं नेटवर्क बिल्ड करता, एखादं फनल बिल्ड करता, या नेटवर्कमध्ये असं होतं की यार जोपर्यंत आपण मार्केटमध्ये येणाऱ्या सगळ्या ज्या अपॉर्च्युनिटीज आहेत, कोणते नवीन चॅलेंजेस आहेत, कोणती नवीन इन्फॉर्मेशन आहे जी फक्त आणि फक्त सगळ्यात आधी तुम्हाला कळणं गरजेचं, हे कळण्याचे चान्सेस हे वाढवू शकतात, राईट. हा या टॉपिकचा मेन उद्देश होता. सो टिल द टाइम तुम्ही नेटवर्क बिल्ड करत चला यार. आणि नेटवर्क बिल्ड केल्याने काय होणार आहे की तुम्हाला एक वाईड रेंज ऑफ एक्सपोजर जे मी म्हणतोय ती डेफिनेटली मिळणार आहे. सो टिल द टाइम, लव यू ऑल, टेक केअर, बाय.